अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी येणारी, सगळ्यांना आषाढी एकादशीचं व्रत जे आहे ते करायचंच आहे. आपण बाकी एकादशी जरी नसेल करत तरी पण आषाढी एकादशी सगळ्यांनी करावी. त्या एकादशीला खूप महत्व आहे. म्हणजे ती एक एकादशी जरी तुम्ही त्या दिवशी व्रत केलं, उपवास केला, तरी बाकीच्या सगळ्या एकादशी करण्याचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं. एवढी ताकद त्या एकादशीच्या व्रतामध्ये आहे. बघा, या वर्षी आषाढी एकादशी जी आहे तर ती 25 जुलैला शनिवारी आहे. आपण त्याला देवशयनी एकादशी म्हणतो आणि त्या एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होत असते. म्हणजे देव जे आहे तर ते निद्रावस्थेत जात असतात. तर कार्तिक पौर्णिमेला म्हणजे 4 महिन्यानंतर कार्तिक एकादशीला देव हे निद्रेतून जागे होत असतात, अशी एक धार्मिक मान्यता आहे. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा कशी करायची. तुळशीला विशेष महत्व असतं. आपण बघितलं असेल, जेव्हा एकादशीच्या दिंडी वगैरे जातात तर त्या दिंडीमध्ये स्त्रियांच्या डोक्यावर आपण तुळशी घेतलेली बघितली असेल. म्हणून या एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्व असल्यामुळे आपल्याला तुळशीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची, की जेणेकरून मग आपल्याला तुळशीचा, लक्ष्मी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळेल. यासोबतच एकादशीच्या दिवशी काही शुभ काम करायची आहेत. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की आषाढी एकादशीला तुळशी पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता तुळशी यांची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, त्यानंतर ईश्वराची कृपा प्राप्ती जी आहे तर ती होत असते. तर तुळशीची पूजा कशी करायची मी आधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायचं आहे. स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे. त्यानंतर तुळशी वृंदावन स्वच्छ करायचंय. छोटीशी कुंडी असेल तरी तिला माती वगैरे लागली असेल, थोडंसं धुवून वगैरे स्वच्छ करा. आता पावसाळ्याचे दिवस आहे तर त्यामुळे थोडंसं माती, चिखल वगैरे लागलेलं असू शकतो, तर ते व्यवस्थित करा. तुळशीभोवती पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे आजूबाजूची जागा पवित्र होते. तुळशी समोर छोटीशी का होणार रांगोळी काढा, त्याला हळद कुंकू अर्पण करा आणि शक्य असल्यास तुम्हाला तुळशीला सुंदर फुलं किंवा हार अर्पण करायचा. ठीक आहे. त्यानंतर तुळशीला तुम्हाला पाणी अर्पण करायचंय. स्वच्छ पाणी किंवा गंगाजल असेल तर 2-3 थेंब गंगाजल टाका आणि त्यानंतर पाणी टाकायचं आहे. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे तर त्यामुळे आधीच भरपूर पाणी असतं. तर जास्त पाणी न टाकता मग अगदी तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं, कारण जास्त पाण्यामुळे सुद्धा झाडं जे आहेत ते सुकून जातात. तर त्यामुळे थोडंसं पाणी टाका. जर तुमची आडोशाला असते तिथे पावसाचं पाणी वगैरे लागत नाही तर अगदी तांब्याच्या तांब्यामध्ये छान पाणी घेऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. तुळशीला त्यानंतर हळद कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि काहीतरी गोडधोडाचा नैवेद्य, म्हणजे बघा, तुम्ही एखादं फळ दाखवू शकतात, खीर, साखर, खडी साखर, काहीही जे तुम्हाला शक्य असेल असा एक छोटासा नैवेद्य जो आहे तो आपल्याला तुळशीला अर्पण करायचा आहे. ठीक आहे. आणि नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवणं शुभ मानलं जातं. पण या दिवशी बघा, ज्या दिवशी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी आपल्याला तुळशीचं पान तोडायचं नाहीये. हे एक नक्की लक्षात ठेवा, ही चूक अजिबात करू नका. तुळशी मातेचं पान जे आहे ते तुम्ही आदल्या दिवशी बघा, जिथे फुलं वगैरे मिळतात तिथे तुळशी पण मिळते, तिथून आणू शकता. किंवा तुमच्याच झाडाचं तुम्हाला तोडायचं असेल तर तुम्ही तुळशीचं पान जे आहे ते आदल्या दिवशी संध्याकाळी कधी पण तुळशीचं पान तोडत नाही. आदल्या दिवशी तुम्ही ते व्यवस्थित तोडून ठेवा, कागदामध्ये ठेवा, ते सुकणार नाही. यानंतर तुळशीची अशी पूजा झाल्यानंतर हळद कुंकू, अक्षता, नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस, 21 वेळेस, 51, जमल्यास 108 वेळेस म्हणायचा आहे. किंवा ओम तुलसी नमः, ओम तुलसी नमः, ओम तुलसी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि तुमचं तुळशी वृंदावन असेल तर त्याला तुम्हाला 1 प्रदक्षिणा, 11 प्रदक्षिणा, 21 प्रदक्षिणा घालायच्या आहे. हा मंत्र जप करताना तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा चालेल. अशा अगदी छान आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. आषाढी एकादशीला तुळशीला खूप महत्व आहे. बघा, विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीला सुद्धा आपण तुळशी अर्पण करत असतो. तर या दिवशी चुकून सुद्धा तुळशी तोडू नका. आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा किंवा फुलं मिळतात तिथून तुम्ही विकत आणली तरी पण चालेल. आता या दिवशी काय करू नये हे तर मी तुम्हाला बघा सांगितलं, की तुळशीची पाने सूर्यास्तानंतर तोडायची नाहीये किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडायची नाहीये. तुळशी जवळ अस्वच्छता ठेवू नका. त्यानंतर तामसिक अन्न वगैरे खाऊन तुळशीला स्पर्श कधीही करू नये. एकादशी आहे, या दिवशी आपल्याला असे पदार्थ खायचेच नाही, काही नॉनव्हेज वगैरे. पण तुमच्या घरात पण काही इतर लोक असतील जे नाही मानत देवाला, नाही करत या गोष्टी, पण तुळशीला नॉनव्हेज वगैरे खाऊन कधीही स्पर्श करायचा नाहीये. या दिवशी तर आपल्याला हे नियम जे आहेत ते पाळायचेच आहेत. अशा सोप्या पद्धतीने जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केली तर त्यामुळे श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्ती होते. घरामध्ये सुख, समृद्धी, सकारात्मकता येते. त्यानंतर सगळं काही
कळत नकळतपणे पाप झालेले असतील तर त्यांचा नाश होतो. आपली आध्यात्मिक उन्नती जी आहे तर ती होत असते. मनःशांती मिळते, कुटुंबामध्ये सुख नांदतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने तुळशीची पूजा करायची. ठीक आहे, काय करायचं तुळशीच्या बाबतीत काय नाही ही सगळी माहिती मी तुम्हाला दिली. आता आषाढ एकादशीच्या दिवशी ही काही शुभ कामं तुमच्या घरामध्ये झालीच पाहिजे, की जेणेकरून या कामांमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि मग आपल्या घरामध्ये दुःख, अडीअडचणी, संकट जे आहे ते येणार नाही. या दिवशी आपल्याला श्री विठ्ठलांची, त्यानंतर श्री विष्णूंची पूजा करायची आहे. पूजा कशी करायची या दिवशी आषाढी एकादशीची त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच लवकर आणेन. त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीची पूजा पण मी तुम्हाला सांगितली आहे. या दिवशी तुम्ही पाठ करा, हरिपाठ करा, श्री विष्णू सहस्रनाम वाचा, भगवद्गीतेचं वाचन करा. नाही जमलं तुम्ही युट्यूबला या गोष्टी लावून द्या तरी सुद्धा चालेल. यानंतर दानधर्म करायचा आहे. गरजू व्यक्तींना अन्नधान्य, वस्त्र तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही आर्थिक मदत सुद्धा करू शकतात. काहीही दान करा, पण कुठलाही मनामध्ये अहंकार न ठेवता श्रद्धेने आणि आनंदाने आणि स्वतःच्या मनापासून तुम्हाला हे दान करायचं आहे. ठीक आहे, एकादशीचं व्रत खरंच खूप महत्वाचं असतं. आपल्याला सगळ्या एकादशी करणं शक्य नसतं, पण ही आषाढी एकादशी, या काही महत्वाच्या एकादशी ज्या आहे, मोठी एकादशी, या आपल्याला पाळल्याच पाहिजे. तर बघा, खरंच हे दिवस आता अतिशय महत्वाचे सुरू होणार आहे, कारण चातुर्मास सुद्धा या दिवसापासून सुरू होतो. म्हणून आपल्याला सुख पाहिजे असेल, आपल्या आयुष्यामध्ये दुःख नको असेल, घरामध्ये सुख शांती टिकून राहू द्यायची असेल, तर तुम्हाला या गोष्टींचं पालन करायचं. तर नक्कीच तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.